हा जयाचे नाम पाप नासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी हा तो हाते जपुंज राशी सर्व भावे तुका त्यासी शरण जयाचे नाम पाप नासी लक्ष्मी ऐसी जयाची पापनाशी किती गोड प्रमाणे पहा. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंजरासी सर्व भावे तुका त्याशी शरण. लक्ष देऊन ऐका, ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस एवढी धावपळ करतो, तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, अगदी तालुक्याच्या जवळ तुम्ही सर्व मंडळी आहात. कोणी उद्योग करत असेल, कोणी धंदा करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी रात्रंदिवस शेतामध्ये कबाड कष्ट करतायत. काही शेतकरी कीर्तन संपल्यानंतर घरी गेल्यानंतर गावाला पाणी देत आहेत, हरभऱ्याला पाणी देत आहेत. फक्त खोटं नका बोलू, खरं बोला. हे देवासाठी कष्ट करता का पैशासाठी? हो, कशासाठी? बोला बोला, लाजू नका. कशासाठी? हा, असं बोललं पाहिजे ना, मोकळं. अर्ध पाकिट घ्या बाबा, लाजू नका, पण काहीतरी बोला तुम्ही. असं कशासाठी कष्ट करताय? बरं, हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो. मी एवढी धावपळ करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा, असं मोकळं बोला, मला कळू द्या. कसं आहे माहिती आहे का आमदार साहेब, आम्हाला कळलं पाहिजे आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर आलं पाहिजे ना. मनात नका ठेवू तुम्ही. तुम्हाला फक्त महाराज लोकांचे पैसे दिसतात, बाकी अजिबात काही दिसत नाही. महाराज लोकांच्या गाड्या, किती पाप आहे महाराज. सहज म्हणजे महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात तुम्हाला लोकांना? अजिबात नाही. सर्वात जास्त प्रयत्न करतो मनुष्य, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी, एवढी उद्योग कशासाठी करतोय? पैशासाठी करतोय. ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. कोण होती? पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती, किंवा म्हणून येतो का कुलती. ठीक आहे महाराज, कळलंय तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे, उदार. उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. दुसरं उदाहरण घ्या. सुदामा ब्राह्मण दुखे तारी ते पिढीला, सुदामा ब्राह्मण दुखे तारी ते पिढीला, सुदामा ब्राह्मण दुखे तारी ते पिढीला, नामदेवराय वर्णन करतात. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला. 3 मुठी पोहे घेऊन गेला होता सुदामा. किती मुठी पोहे घेऊन गेला होता? शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. मग उदारही आहे एक, श्रीमंत सुद्धा आहे 2. काही लोक म्हणतील स्वतंत्र आहे का? स्वतंत्रेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक,
गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. हे जे काही सर्व चाललंय ना महाराज, हे फक्त आणि फक्त माझ्या भगवंताच्या मॉनिटरला आवाज दे मला रे. चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. शेवटचं प्रमाण घ्या. तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीडाव. महाराज कळलंय तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे 1, कळलंय तुमच्या जगाचा मालक उदार आहे 2, कळलंय तुमच्या जगाचा मालक स्वतंत्र आहे 3. पण जे जगत गुरु तुकोबराय पांडुरंगाला दान मागतात त्या तुकोबरायचा काय अधिकार आहे? खरं सांगू का महाराज, मागण्यासाठी काहीतरी अधिकार लागल का नाही हो? अनोळखी माणसाला तुम्ही कसं काही मागणार आहे? अजिबात नाही. सोपं उदाहरण सांगतो. पवन दादा, तुमची माझी ओळख नाहीये. एकदम गोड उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधी मला बघितलं नाही, मी तुम्हाला कधी बघितलं नाही. मी या परिसरामध्ये आलो, माझ्या गाडीचं चेंबर फुटलं खालून दगड लागल्यामुळं, आणि चेंबर फुटल्यामुळं गाडी थांबली. मी गॅरेजवाल्याला फोन केला, गॅरेजवाल्याला मला 40,000 रुपये सांगितले. पण माझ्याजवळ पैसे नव्हते. तुम्ही 2 व्हीलरवर येत असताना मी आवाज दिला, ओ दादा दादा गाडी थांबवा. तर महाराज पाहून तुम्ही गाडी थांबवली, पण तुम्ही कधीच मला बघितलं नाहीये आणि मीही तुम्हाला कधी बघितलं नाही. मी तुम्हाला सांगितलं, ओ ओ ओ ओ दादा मी आळंदीहून आलोय, माझ्या गाडीचं चेंबर फुटलंय हो. गॅरेजवाल्याने 40,000 रुपये खर्च सांगितला, मला तुम्ही 40,000 रुपये देसाल का? अजिबात नाही. कस काय देणार हो? देऊच शकत नाही ना. एका अनोळखी माणसाला 40,000 रुपये कसे देणार आहे माणूस? देऊच शकत नाही. अरे भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. आणि एका अनोळखी धोत्रावाल्याला एका भेटीत कस काय 40,000 देणार आहे? पण आता कीर्तन संपलं. पवन दादा, आता तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज यूट्यूबवरचे महाराज आपल्या बदनापूरला कार्यक्रम झालाय, आमच्या सोमनाथ दादाकडे येतात. याच्यानंतर मी कधीही 10-20 दिवसांना आलो आणि माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि 40-50,000 रुपये खर्च आला. आणि तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ ओ दादा, तुम्ही माझ्या कीर्तनाला होते हो, आमदार साहेबाचा कार्यक्रम होता, माझी गाडी खराब झाली हो, मला 50,000 रुपये लागतात. तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात पैसे हात घालसाल आणि मला पैसे द्यासाल. आता तुमची माझी काय झाली ओळख दादा? काय झाली? ओळख झाली. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे, यानं पैसे बुडवले तरी ताण नाही, आपण याच्याकडून 2-3 कीर्तन फुकट करून घेऊ. आता काय झाली? ओळख झाली. तशी देवाला ओळख द्या ना तुम्ही. देवाला काय द्या? ओळख द्या. अनोळखी तुम्ही काही केलंच नाही देवासाठी आणि मागणार कोणत्या तोंडानं? जनाबाई देवाला सांगते, ए पांडुरंगा, तुझ्यासाठी काय नाही केलं रे आम्ही देवा? जनी म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे, पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाल कोणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य. अरे देवाला काहीतरी सांगावं लागल. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले,
त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वंभर बाबा. थोडं लक्ष देऊन ऐका. तुकोबरायच्या वंशाचे पूर्वज कोण आहे? विश्वंभर बाबा. तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव काय आहे? कनकाई. काय आईचं नाव माया हो? कनकाई. आणि वडिलाचं नाव काय आहे? बोलोबा. बोलोबा प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आले की आपल्या बायकोला सांगायचे, ए कनकाई, काय त्या पंढरपूरचं वातावरण ग, काय ते महाराज लोकन, काय त्या वाखरीचं रिंगण आणि काय ते घोडे वगैरे सगळं ऐकलं की कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई म्हणायच्या, मालक 15 दिवसाला पंढरपूरला जाता मला एकदा तर घेऊन जा. सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत नित्य जर पंढरपूरची वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगात कोणीच नाहीये. आज जरी आपण आपल्या मंडपाचा सर्वे केला तर 70% मंडप त्यांचा आहे, 30% मंडप पुरुषांचा आहे. रामायणाला सुद्धा महिला पुढंच आहे. बिचाऱ्या तुम्ही म्हणूनच परमार्थ चालू आहे, नाही तर तुम्ही नसत्या ना तर या रामायणचार्यांना डिळेल कथा सांगावं लागली असती. लोकच कोणते महाराज, कारण तुमच्या मागं गावगाडे लय मोठे, तुम्ही दिवसा काही येत नाही. म्हणून महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगात कोणीच नाहीये. पण शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तुम्ही म्हणाल कोणता दोष आहे? त्या कोणत्याही देवाला न्या, बिचाऱ्या काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, हिला जर मी पांडुरंगाला घेऊन गेलो आणि हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कनकाई आई साहेबांनी हात जोडले, ओ मालक, काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू देवाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. आता हो नाही करता, हो नाही न हो करता ऐकलं कनकाईचं. जगातला किती जरी मोठा माणूस असेल आमदार साहेब, तर त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. हा जगाचा नियम आहे. कीर्तनकार फक्त कीर्तना शहाणपणा सांगू शकतो, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. 11 वाजे लोक ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. मला एक कळत नाही, भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती. आजकालच्या शंकराने अपेक्षा ठेवायची अजिबात नाही महाराज. म्हणून कनकाई म्हणल्या, काळजीने काही मागत नाही, तुमच्या गळ्याची शपथ आहे. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि बोलोबा परत म्हणतात, ए कनकाई, काही पांडुरंगाला मागू नको, तुमची शपथ घेते मालक. काय मागणार आहे मी देवाला? काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. हा, हीच गोष्ट देवाला मागायची नाही. पुंडलिकरायचं दर्शन झालं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर महिलांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. परत बोलोबा म्हणतात, कनकाई, काही मागू नको मालक, तुमच्या गळ्याची शपथ घेते, आपल्या वंशाला बट्टा लागला असं कोणतंच काम मी करणार नाही. पहिल्यांदा कनकाई आई साहेब पंढरपूरला आल्या होत्या. काय त्या पांडुरंगाचं स्वरूप गोडे महाराज भागवतकार वर्णन करतात, पहा. बरहा पीडम नटवर वपु करणयो कर्णिकारं बिभ्रत वासम कनक कपिशं वैजयंती च माला राजस सकुमार मदनाचा पुतळा. देवाचा स्वभाव आहे, एकदा त्याला पाहिलं की दुसऱ्याला काही पाहावंच वाटत नाही. हरिणे माझे भारवित पाहेलिया वेद लावी बैसे जीवे. मी नेहमी माझ्या आवडीची गीत गवळण म्हणत असं सुंदर आहे, पहा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला
मन तेने वेदियले मन बोला बोला तेने वेदियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन एवढं वय झालं म्हाताऱ्याचं पण आवाज नाही म्हातारा झाला महाराजांचा वा सोनं आहे 24 कॅरेट सोनं आहे महाराज काय 24 कॅरेट हा तुमच्या बदनापूरचा आवाज सगळीकडेच आहे महाराज बरोबर आहे का बरोबर आहे नाही नाही आकाशवाणी कलाकार आहे कोणते आकाशवाणी पण खरं सांगा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी गायक म्हणाल का महाराज त्यांना किती राहणं साध्यमान आहे खरं सांगू का महाराज आमच्या संप्रदायातले लोक उगा आता आम्ही महाराज लोकांनी थोडं राहण्याची शायनिंग बदलली महाराज नाही तर हे जुने लोक यांनी परमार्थ टिकून ठेवला महाराज मी आळंदीला जाण्याच्या अगोदर माझ्या गळ्यामध्ये सुद्धा माळ नव्हती तेव्हा विलास बापू आमच्या गावाला सप्त्याला यायचे महाराज लोक राहायला घरात सुद्धा नव्हते ठेवत अनिरुद्ध महाराजांनी यांनी आमच्या गावाचा सप्ताह सुरू केला त्यावेळेस यांना एका मंदिरावर ठेवलं होतं कुठे ठेवलं होतं महाराज आज आपल्यासाठी खूप चांगले दिवस आहे हे जेवढे तरुण गायक कीर्तनकार मंडळी ना आपल्या बाप दादाने खूप काही कष्ट केले तेव्हा कुठे एवढे चांगले फळं खायला भेटतायत महाराज आपल्याला खरं सांगतो तुम्हाला यांनी बेसनावर सप्ते केलेले आपल्याला 1000 कमी जमत नाही किती भाग्यवान आहे आपण पाहतो बरोबर आहे का नाही हेची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात ए पांडुरंगा काहीच अपेक्षा नाही गाड्या मला तुझ्याकडून फक्त एवढीच विनंती आहे तुझा विसरण व्हावा पहिला प्रश्न निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये देवाचा विसर कसा होईल गोविंदासनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसला असे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही रात्रंदिवस तुकोबराय देवाचा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा 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 दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस देवाचं चिंतन करणारे तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं तुझा विसर न व्हावा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये देवाचा विसर येतो बरं महाराज ज्यावेळेस मनुष्य सुखामध्ये येतो ज्यावेळेस मनुष्य संपत्तीवान होतो ज्यावेळेस मनुष्य सत्तेत येतो त्यावेळेस मनुष्य देवाला विसरतो एक स्वभाव आहे माणसाचा दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई जो सुख में सुमिरन करे तो दुख काये को होई दुःखामध्ये मनुष्य एकदम देवाच्या जवळ असतो पण दुःखामध्ये देवाचं चिंतन करतो पण सुख आलं की मनुष्य देवाला विसरतो ज्यावेळेस हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव त्यावेळेस कुंती माता देवाला सांगते देवा जोपर्यंत दुःख होतं तू तोपर्यंत आमच्या सोबत होता सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए बलवारी वो दुख दिजो जो पल पल नाम जपाय किती गोड श्लोक आहे विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनेश्यात पुनर्भव दर्शनम देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो म्हणून बाकीचं काही तुम्हाला मागायची गरज नाही महाराज न मागता सगळं दिलंय हो देवानं अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या पांडुरंगाने
जब दंत नहीं थे तो दूध दिलाया. तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा जगाचा मालक तोंडामध्ये दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संसाराच्या बाजारामध्ये ज्या गोष्टी भेटतात त्या मागू नका. या संसाराच्या बाजारामध्ये जे भेटत नाही ते मागा. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून देवाला जर मागत असताना दुर्बुद्धी ते मना कदानुपजो, बस मागत असताना देवाला एवढंच मागा, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. आणि सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्हाला कोणाचाही विसर पडला तरी चालतो, पण देवाचा विसर जीवनामध्ये पडू देऊ नका. ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा विसर पडल त्या दिवशी लिहून ठेवा काळजावर माझं एक वाक्य, त्या दिवसापासून तुमच्या अधोगतीला सुरुवात झाली समजून चला. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, तालुका तुमच्या विरोधात जाऊ द्या, जिल्हा विरोधात जाऊ द्या, महाराष्ट्र विरोधात जाऊ द्या, अख्खा देश तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या सोबत असू द्या. जाको राखे साईया मार न सके, जो जग बैरी होय पर बाल न बाका होय. पण लक्ष देऊन अख्खा जग तुमच्या सोबत आहे. आणि देवानं जर तुमच्याकडून पाठ फिरवली ना महाराज, तर या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला कोण वाचवणार आहे. रामायणातला किती गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, उद्याच्या युद्धाची तयारी चालू आहे. भाल्यातला बाण काढला आणि ते त्या दगडावर बाण, प्रभू रामचंद्र त्या बाणाला टोक लावत होते. टोक लावत असताना तो बाण लाल बुंद झाला, म्हणून प्रभू रामचंद्राने तो बाण घेतला आणि एका चिखलामध्ये घातलाय. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढला तर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. काय लागलेलं होतं? रक्त. निश्चित माझ्या प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आला, रे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातला तर रक्तानं माखलेलं बेंडूक होतं, थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला आपल्या हातावर घेतलं आणि जगाच्या मालकाने त्या बेंडकाकडे पाहून जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला सांगतात, ए बेंडका, ए बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस रे तू. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? काय प्रश्न केला होता प्रभू रामचंद्राने? अरे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा अनिदार मी बाण तुझ्या पाठीत टोचला तरी तू ओरडला का नाहीस? त्यावेळेस बेंडकाने जे उत्तर दिलं ते उत्तर किती गोड आहे महाराज. बेंडूक जगाच्या मालकाकडे पाहत होतं ना हसत होतं आणि प्रभू रामचंद्राला ते बेंडूक सांगत होतं, ओ देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचं देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायचा हा पहिला प्रश्न निर्माण होतोय. मी नेहमी सांगत असतो, सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर आतापर्यंत शेतकरी कधीच दुःखी झाला नाही महाराज. पण ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या विरोधात निसर्ग जाईल त्या दिवशी शेतकऱ्यासमोर पहिला प्रश्न निर्माण होतो, आपण आपलं घरानं कोणासमोर सांगायचं महाराज. सरकार जाऊ द्या हो, तुमच्या कापसाला भाव नसेल तुम्ही आंदोलन करू शकता, तुमच्या सोयाबीनीला भाव नसेल तुम्ही रस्ता रोको करू शकता, तुमच्या कांद्याला भाव नसेल तुम्ही मार्केट बंद पाडू शकता. पण ज्या दिवशी कारण नसताना, गरज नसताना ढगफुटी होईल, गारपीट होईल आणि तुमच्या मालाचं नुकसान होईल, त्या दिवशी महाराज कोणाच्या समोर जायचं? शेतकऱ्याने कोणासमोर दुःख सांगायचं? मी सोयाबीनीच्या वेळेस त्या परभणी जिल्ह्यात एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, शेतकऱ्यासारखा समाधानी माणूस आणि शेतकऱ्यासारखा संयमी या जगात कोणीच नाहीये महाराज. एका साधूचा अंतकरण जसं असतं ना, त्याच्यापेक्षा यत किंचित थोडं शिल्लक आहे पण कमी अजिबात नाहीये महाराज. 20 एकर सोयाबीन होती आणि पाणी पडल्यामुळे त्या सोयाबीनमध्ये कमरा इतकाला पाणी होतं. गुळाचा चहा प्यायचा म्हणून आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली, ड्रायव्हरला म्हणलं थांबव, आणि तो शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. आणि मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं ओ ओ दादा या ना महाराज, मला पाणी बिनी पाजलं. कुठं चालले म्हणलं? गंगाखेडला कीर्तने. आणि मी त्याला विचारायला सुरुवात केली, म्हणलं का हो तुमची 20 एकर सोयाबीन पाण्यात गेली, आता कसं व्हायचं, खर्च किती केला? तो म्हणे महाराज 3-3.5 लाख रुपये खर्च केला हो, लोकांकडून 3 रुपये टक्क्यानं पैसे काढले महाराज, आणि आता नेमकी सोयाबीन घरात आणायची आणि हे असं नुकसान झालं. पण तो हसला माझ्याकडे पाहून, म्हणे महाराज जाऊ द्या हो, ह्या वर्षी नाही सोयाबीन होणार. काय अंतकरण आहे शेतकऱ्याचं, लक्ष देऊन ऐका. तो शेतकरी मला सांगतो, म्हणे महाराज जाऊ द्या, या वर्षी नाही सोयाबीन होणार, नाही आमच्या लेकराला नवीन कपडे मिळणार, नाही घरी दिवाळी, नाही गोडधोड खायला भेटणार. पण महाराज तुम्हाला सांगू का,
या वर्षी सोयाबीन जरी नाही झाली तरी चालती, पण कमीत कमी माझ्या जनावराला भूत जरी झालं तरी माझ्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. मी नारदाच्या गादीहून सांगतो महाराज, माणसानं सगळं काही आपण शेतकरी होऊ नये महाराज. तुम्ही म्हणसाल असं कसं बोलता? हो, मी खूप जाणीवपूर्वक बोलतोय. सोयाबीन लावायची आपण, तिला खत पाणी आपण घालायचं, तिला शिपायचं आपण, ती काढायची, ती घरात आणायची. आणि ज्याला शेती नाही तो तुमच्या सोयाबीनचा भाव ठरवणार. अजब तुझे सरकार, यालाच तर म्हणतात ना महाराज. धुंद झाला ओ बस. हे पुण्यवंत पाताळ लोकिनीला हेच आहे ना ते, ज्याला कांद्याविषयी माहिती नाही. मला तर हसूच येतं महाराज. आता नानाची ना आमची दिंडी सोबत सोबतच आहे. जे कधीच दिंडीला जात नाही, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, त्याला मीडियावाले विचारतात वारीविषयी तुमचं काय मत आहे. आता त्याला काय डोंबलं कळणार आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला काय डोंबलं कळणार आहे? जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर झोपताय नालायक, आणि मीडियावाले म्हणतात सांगा ना तुमचं वारीविषयी काय मत आहे. आता त्याला काय कळणार आहे? अरे वारीविषयी जर माहिती विचारायची असेल तो जो 15 दिवसाचा वारकरी आहे, त्या वारकऱ्याकडे एखाद्या मीडियावाल्यांनी जावं त्याला विचाराव या पंढरपूरचा आनंद काय आहे महाराज. अरे ज्याला त्याचं गंध नाहीये, जो एसटीनं प्रवास करतो, जो फक्त सेल्फीसाठी 2-4 पावलं चालतो आणि परत गाडीत बसतो, अशा बावळटाला विचारून वारीचं महत्व नाही कळणार महाराज. सगळं उलटच चाललंय हो. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून सगळं काही झालं चालतं जीवनामध्ये, देवाचा विसर नका पडू दे महाराज. ज्या दिवशी देवाचा विसर पडला त्या दिवशी समजून चला तुमची अधोगती सुरू झाली. आणि देवाचा विसर सहज पडतो माणसाला. थोडं जरी पैसा आला तरी मनुष्य देवाला विसरून जातो महाराज. अरे महिन्यातून 4 कीर्तन जरी केले तर त्याला पंढरपूरला पायी चालायची लाज वाटते महाराज. त्याला वाटतं आता मी कीर्तनकार आहे. अजिबात नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का, माना न माना, इथं जेवढे काही गायक वादक कीर्तन